नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेनिमित्त करतो आहोत नारळ गुळाची खमंग खुसखुशीत पारंपरिक पुरणपोळी. याआधी नारळाच्या नारळी भात, करंजा, लाडू, वड्या यावर अशा छान छान रेसिपीज आपण केलेल्या आहेत. व आज देखील आपण ओला नारळ व गूळ यांचं सारण करून या खमंग पुरणपोळ्या करतो आहोत. यासाठी नारळ फोडून नारळाची काळी स्किन आपण सुरीने काढून टाकली आहे आणि पांढरा शुभ्र भाग नारळाचा आपण बारीक किसून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर गूळ देखील आपण सुरीने बारीक कापून घेतलेला आहे. आपण पुरणपोळीसाठी डो लावून घेणार आहोत, पीठ भिजवून घेणार आहोत आणि त्यासाठी मी परातीमध्ये 2 कप मैदा चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात. 1/4 टीस्पून घातलेलं आहे मी आणि त्याचबरोबर आपण 2 चमचे ऑइल घालतोय. गरम वगैरे करायची काहीही गरज नाही. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि दूध वापरून आपण हा डो लावणार आहोत. याऐवजी नुसत्या पाण्यामध्ये जरी तुम्ही पीठ भिजवलं तरीही चालेल, पण दुधाने कसं ना की पोळीचं आवरण जबरदस्त लागतं. यामध्ये आता थोडं थोडं दूध घालत आपण सॉफ्ट असा डो लावून घेणार आहोत. बरं, आज आपण मैद्यामध्ये ही पोळी करतोय. म्हणजे पोळीचं आवरण मैद्या वापरून करतोय, पण तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धा मैदा अर्ध गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल, परंतु पूर्ण गव्हाचं पीठ वापरून ही पोळी तेवढी पातळ होत नाही, म्हणून मैदा घालणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला आवर्जून सांगेल, शक्य असेल तर तुम्ही दुधामध्येच हा डो लावून घ्या. चव अप्रतिम येते पोळीला. आपण डो लावून घेतलेला आहे, पण आता आपल्याला यावर परत 2 चमचे तेल घालायचं आहे, म्हणजे ऑइल घालायचं आहे आणि हा मैदा भिजवलेला म्हणजे हा डो आपण छान मळून घेणार आहोत. व्यवस्थित असं रगडून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. 4-5 मिनटं आपण याला व्यवस्थित मळून घेऊयात. आपण 4-5 मिनटं छान मळून हा डो असा सॉफ्ट करून घेतलेला आहे. आता तो आपण एका बोलमध्ये ठेवला आहे. वरून तेलाचा हात लावतोय आणि आता हा डो आपण अर्धा तास मुरायला ठेवू देऊयात, रेस्ट देऊयात. आता पुरणासाठी आपण नारळ तयार करून घेतला. म्हणजे कसं, नारळ फोडला आणि त्यानंतर ह्या नारळाची स्किन असते ना, त्या ओल्या खोबऱ्याची, ती ही स्किन काढून घेतली सुरीने आणि ग्रेटरवर म्हणजे किसणीवरती अगदी बारीक आपण किसून घेतलंय. आता आपल्याला हा नारळाचा किस मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. आणि त्यासाठी पाणी वगैरे काहीही वापरायचं नाही. आता आपण पुरण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवरती कढई चढवली आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि 2 चमचे साजूक तूप आपण कढईत घातलेलं आहे. आणि आता यावर आपण हा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं खोबरं म्हणजे ओला नारळ तो घालतोय. आपण मीडियम फ्लेमवरती 2-3 मिनिटं हे खोबरं छान परतून घेऊयात. जरा कोरडं झालं पाहिजे. आणि आता यामध्ये आपण घालूयात या खोबऱ्याच्या अर्ध्या प्रमाणात बारीक कापून घेतलेला गूळ. बारीक कापून घेतला म्हणजे काय होतं, तो पटकन विरघळतो आणि आपलं पुरण झटपट तयार होतं. लो फ्लेम वरती आपण हे पुरण शिजवून घेऊयात. सारखं परतत राहायचंय आपल्याला. गूळ झटपट विरघळला बरं का. आणि गूळ विरघळल्यावर परत मी 2-3 मिनिटं व्यवस्थित परतून घेतलंय. यामध्ये आता आपल्याला डाळीचं पीठ घालायचं. डाळीचं पीठ म्हणजे कुठलं, तर चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन. आपण नारळाच्या पावपट म्हणजे जर 1 कप नारळ असेल तर अर्धा कप आपण गूळ घातला आणि पाव कप आपण चणा डाळीचं पीठ घालतोय बरं का. या नारळाच्या सारणाला, या पुरणाला असं बाइंडिंग नाहीये, हो की नाही. मग त्यामुळे आपण हे बेसन पीठ घालतो आहोत. बेसन पिठामुळे या पुरणाला छान बाइंडिंग येईल आणि
पोळीमध्ये स्टफ करायला देखील आपल्याला सोयीचं होईल आणि पोळीचा घास मोडला तर लगेच सगळं सारण असं बाहेर पडणार नाही, व्यवस्थित पोळीला छान चिटकून राहील. तर आपण पुरण व्यवस्थित परतून घेणार आहोत. आपण हे चणा डाळीचं पीठ न भाजता घातलेलं आहे, ओके नाही. मग आता आपण याला व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे सारण पण छान कोरडसर होईल. आपल्याला फार ड्राय पण नाही पोहे, हे लक्षात घ्या. आपल्याला हे पुरण फार ओलसरही नको, त्याचप्रमाणे फार सुक्क देखील नको बरं का. अशी कन्सिस्टन्सी असताना आपण मग ते पुरण व्यवस्थित शिजवून घेऊयात. हे बघा, परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेलं आपण हे पुरण शिजवून घेतलेलं आहे. बघा, ओलसर पण नाही आहे आणि अगदी कोरडं देखील नाही. आपण नेहमीची जी पुरणपोळी करतो त्याचं पुरण कसं असतं, अगदी तशाच याची कन्सिस्टन्सी आहे, परफेक्ट. आता मी गॅस बंद करते. आपण गॅस बंद करूया आणि या पुरणामध्ये आपण जायफळ पावडर घालतोय बरं का. जायफळ मी ग्रेट करून घातलं. याऐवजी तुम्ही वेलची पावडरचा उपयोग केला तरी चालेल, पण एक लक्षात घ्यायचं की गॅस बंद करायचा आणि मग घालायचं. एकदा आपण हे सर्व सारण एकदा मिक्स करून घेऊया. सारण म्हणजे आपलं पुरण. आणि आता एका ताटात काढून हे पुरण आपण छान गार करून घेऊयात. पुरण आता गार झालंय. तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर दाखवते. आपलं नेहमीचं चणा डाळीचं पुरण असतं ना, अगदी तसलं स्मूथ हे झालेलं आहे. बघितलं, मस्त. पुरण छान गार करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण बेतात आकाराचे असे गोळे करून ठेवूयात. म्हणजे काय, तर पोळीत स्टफ करताना आपल्याला सोयीचं होईल. तुम्हाला कळतच असेल, मी जेव्हा असा लाडू वळते तर किती सॉफ्ट झालेलं आहे, मस्त झालं आहे ते पुरण. पुरण परफेक्ट झालं की पोळ्या ह्या आमखास छान होतात. चला आपण पोर्शनचे असे छान गोळे वळून घेऊयात. पुरणपोळीचा डो छान मुरला आहे. मी परत एकदा त्याला व्यवस्थित मळून घेते आणि आपण जे पुरणाचे गोळे करून ठेवले ना, त्याच मापाचे तेवढेच मोठे आपण या डोमधून पेढे काढून घेऊयात. आपण एक पेढा लाटायला घेतला आणि बाकीचे झाकून ठेवले. बरं, लाटण्यासाठी आपण पोळपाटाला असा कपडा बांधून घेतलेला आहे कॉटनचा. तुम्हाला हवं तर तुम्ही बटर पेपरवरती लाटू शकता किंवा पुरणपोळी लाटायचा एक पत्रा मिळतो बाजारामध्ये, ॲल्युमिनियम फॉईलसारखा दिसतो जरासा, तर तोही वापरू शकता. पण आपण पोळपाटाला कपडा लावून घेतला आहे आणि आपण कोरडा मैदा घेतलेला आहे. हा पेढा आपण व्यवस्थित डीप करून घेतला आहे. आपण छोटीशी पुरी लाटून घेऊयात आधी. आणि आता यामध्ये आपण हा पुरणाचा गोळा भरूयात आणि सर्व बाजू आपण अशा एकत्र करून घेणार आहोत. याला मुखऱ्या म्हणतात. तर ह्या मुखऱ्या आपण अशा एकत्र करून घ्यायच्या. आपण मोदक करताना देखील अशीच कृती करतो, हो की नाही. नेहमीची पुरणपोळी करताना देखील हे बघा अशा पद्धतीने. आणि हा जास्तीचा जो पोर्शन असतो ना, तो असा जरा जास्त असेल तर आपण काढून घ्यायचा आणि जर थोडासा राहिला असेल तर तिथेच फोल्ड करायचा. हा आता बऱ्यापैकी आहे, आपण काढून घेऊयात आणि असं चिटकून द्यायचं. असं दाबून घेतल्याने काय, पुरण सर्वत्र व्यवस्थित पसरेल. आणि आता आपण कोरड्या मैद्यामध्ये डीप करून घेतलंय आणि आता हलक्या हाताने आपण ही पोळी लाटणार आहोत. बरं, आपण नेहमीची पोळी लाटताना काय करतो, तर पोळी उलटवून टाकतो. पण ही पोळी लाटताना जरा नाजूक असते ना ही, त्यामुळं काय करायचं, आपण पोळपाटच फिरवून घ्यायचा बरं का, व्यवस्थित लाटून घ्यायची. असं पोळपाट फिरवत आपल्याला ही पोळी लाटायची आहे. आणि जिथे जिथे गरज वाटेल तेव्हा तेव्हा आपण कोरड्या मैद्याचा वापर करूया. हे बघा, आता माझी ही पोळी अशी फिरते म्हणून मला पोळपाट प्रत्येक वेळी फिरवायची गरज नाही. आणि तुमची पोळी जर फिरली नाही तर तुम्ही
सरळ असा पोळपाट गोल गोल फिरवत पोळी लाटा. चला, एकीकडे आपण पोळी लाटतोय तर दुसरीकडे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. हे बघा, आपण पोळी लाटून घेतली. फार पातळ नाही आणि फार जाड नाही, व्यवस्थित लाटून घेतले. आणि पुरण बघा पोळीमध्ये अगदी काठापर्यंत पसरले की नाही. ठीक आहे, चला आता आपण तवा गरम झाला का चेक करूयात. तवा गरम झालाय. तर पहिली पोळी भाजायला टाकायच्या आधी आपण थोडंसं तूप, तुम्ही तेल लावलं तरी चालेल, तर थोडंसं तूप आपण तव्याला ब्रश करून घेऊ आणि त्यावरती ही पोळी घालूयात. तुम्ही ही पोळी तूप लावून भाजू शकता किंवा तेल चालेल. फक्त खायला घेताना मात्र साजूक तुपाचाच वापर करा. हां, साजूक तूप, दूध यांसोबत ही पुरणपोळी जबरदस्त लागते. गॅसची फ्लेम आपण हाय टू मीडियम अशी ठेवलेली आहे. थोडी खालच्या बाजूने भाजून झाली की आपण उलटवून घालूयात. परफेक्ट. आणि आता परत मी थोडंसं तूप लावते. मी जरा पातळ करून घेतलंय तूप. ब्रश करू किंवा आपण सरळ मस्त तूप लावूया त्याला भरभरून. तुपाने जबरदस्त लागते, तुम्हाला मी म्हटलंच आहे. या बाजूला तूप लावून झालं की आपल्याला खालून देखील लावायचं आहे. पण थोडी खालची बाजू भाजल्या गेली की आपण पोळी उलटवून टाकू. बघा सुरेख कसला जबरदस्त रंग आला आहे, हो की नाही. परत आपण थोडं तूप लावूयात. सावकाश पोळी भाजायची हां, कारण ही फुटली कधी कधी कालथ्याने फुटते आणि हातावर वाफ येते, त्यामुळे जरा सांभाळून भाजायची. बघा कसली छान टम्म फुगली की नाही. आता वरून तूप लावून झालं, ती बाजू देखील आपण व्यवस्थित तव्यावरती घालू. भारी. आता मला जास्त भाजलेली पोळी आवडते लालसर, म्हणून मी एवढी भाजली. तुम्हाला कमी हवी तर तुम्ही कमी रंगावर भाजून घेऊ शकता. हे बघा जवळून दाखवते, किती सुरेख झाली की नाही आपली नारळ गुळाची खुसखुशीत अशी पुरणपोळी. तर आपण ही एका कॅसरॉलमध्ये कपडा घातला, त्यावर ठेवूया आणि पुढची पोळी भाजायला घालूया. बस अशाच प्रकारे आपल्याला सर्व पुरणपोळ्या करायच्या आणि मस्त भाजून घ्यायच्या आहेत. रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेनिमित्त गरमागरम मौसूद खमंग अशी नारळ गुळाची पुरणपोळी आपण सर्व केली आहे साजूक तुपाबरोबर. पुरण बघा कसं अगदी काठोकाठ पसरलं आहे. अतिशय उत्तम अशी आपली ही नारळ गुळाची पुरणपोळी झालेली आहे. नेहमीच आपण नारळी भात, नारळाच्या करंज्या, वड्या करतोच, पण यंदा ही खमंग खुसखुशीत नारळ गुळाची पुरणपोळी करून पहा व आपल्या रेसिपींचे फोटो मृदुलाच किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करा. तसेच अशा छान छान नारळाच्या रेसिपींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स देखील न विसरता चेक करा. आपणा सर्वांना रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.